हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठकणा समस्थितीत, हनुवटी जमिनीला समांतर. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्धन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपला विषय आहे श्वसन मार्ग, म्हणजे आपली लंग्स कॅपॅसिटी कशी वाढेल या दृष्टीने आजची साधना. तर पुन्हा सुरुवात आपण स्टँडिंग पासून करणार आहोत. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. सुरुवातीला आता ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, एंजिओप्लास्टी झाली असेल, त्यांनी मात्र ही जी जॉगिंगची जी आपण कृती करणार आहोत ती करणं टाळायचं. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण करणार आहोत स्पॉट जॉगिंग. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, त्या छातीपाशी असतील आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायची. तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. नजर समोर आणि अगदी सावकाश. बरोबर. आणि आता थोडस स्पीड वाढवायचं. टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा.
बरोबर. आणि आपल्या हातांची जी मूठ आहे ना ती आता सोडून द्या, दोन्ही हाताचे तळवे समोर घ्या, जमिनीला समांतर. बरोबर. आणि आता गुडघा आपल्या हाताच्या तळव्याला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. बरोबर. सावकाश कृती थांबवायची, दोन्ही हात खाली, विश्रांती, मुख धोती. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. करणार आहोत आपण आता जम्पिंग जॅक. तर पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, आपल्याला उडी मारत पाय लांब करायचे, हात डोक्याच्या दिशेने वर, टाळी वाजवायची या प्रकारे. एक, हा, यथाशक्ती प्रयत्न. बरोबर. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, थांबायचंय. आणि पुन्हा एकदा विश्रांती. नाकाने श्वास घेऊन तोंडाने संपूर्ण सोडायचा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्यायचे, नजर समोर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचलायचे आहेत, ताडासन. इथे आपल्या साईडची वायुकोश जे आहे ते मोकळे होतात. नजर समोर, जास्तीत जास्त स्ट्रेच. सावकाश टाचा खाली, हातांची बोटं एकमेकांमध्ये गोंफून घ्या, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपण करणार आहोत ताडासन श्वासकृती. श्वास घेत टाचा वर उचलायच्या, आणि श्वास सोडत टाचा जमिनीवर आपटून हाताची गडी जी पकड आहे ती आपल्या डोक्यावर ठेवायची. टाचा जमिनीवर आपटायच्या श्वास सोडताना, आणि हात डोक्यावर. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 बरोबर. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश खाली घ्यायचे आणि विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडले, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आता दोन्ही हात जे आहेत हे आपले 90 डिग्री समोर आहेत. बरोबर. आणि आता तळवे विरुद्ध बाजूला घ्या, तळवे विरुद्ध बाजूला. आता दोन्ही हात जे आहेत हे आपल्या छातीपाशी ठेवायचे, हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडा. आणि आता श्वास घेत दोन्ही हात लांब करायचे, हाताची पकड श्वास घेत लांब, आणि श्वास सोडत जवळ. आज आपला विषय आहे श्वसन मार्ग, आणि त्याच्याशी आधारित आपण ही कृती करतोय. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता आपली दोन्ही हात जे आहेत हे नजरेच्या टप्प्यात, श्वास घेत घेत लांब करायचे नजरेच्या टप्प्यामध्ये. म्हणजे साधारण जमिनीपासून आपला हाताचा जो 135 किंवा 128 असा डिग्री कोन होतो. पुन्हा श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, नजरेच्या टप्प्यामध्ये.
श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. आता दोन्ही हात वरती 180 डिग्री वर, श्वास घेत वर, समोरून श्वास सोडत पुन्हा खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. शेवटचा राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली. पुन्हा एकदा विश्रांती. वाढलेली श्वासाची गती आपली नॉर्मल लागली असेल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर, दोन्ही हातांच्या नमस्कार सारखे दोन्ही हात जोडून घ्यायचे. पुन्हा एकदा श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. आता आडव्या कक्षेमध्ये प्रसारण. मान मागे सैलसर सोडून द्या, चेहरा सिलिंगला समांतर, आणि श्वास सोडत मध्यभागी, मान मध्यभागी. पुन्हा एकदा श्वास घेत घेत लांब, मान मागे सैल सोडायची, श्वास सोडत जवळ. पुन्हा एकदा श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जवळ. सावकाश दोन्ही हात खाली. पुन्हा एकदा विश्रांती. आणि आता श्वासाशी आधारित फुल हँड रोटेशन. दोन्ही हातांच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या आहेत. दोन्ही हात आता जमिनीला समांतर. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, 3, 4, 5. पुन्हा दोन्ही हात समोर. आणि आता श्वास घेत खाली यायचंय, श्वास सोडत वरून पुढे. बरोबर, अँटी क्लॉकवाईज. 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबा आणि पुन्हा एकदा विश्रांती. आता दोन्ही हातांच्या बोटांची कुंकण आणि ती पकड आपल्या मागे असेल, सीट पासून थोडीशी लांब. दोन्ही पाय जोडलेले, हाताची पकड सीट पासून थोडीशी लांब, तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पाय जोडलेले किंवा पावलामध्ये थोडस अंतर, नजर समोर. आणि आता सावकाश आपल्याला श्वास घेत घेत चेहरा सिलिंगला समांतर करायचा आहे. मान मागे सैल सोडायची आहे. दोन्ही हात आपले ताणायचे आहेत जमिनीच्या दिशेने. तोंड बंद, डोळे बंद, शक्य असेल तर डोळे बंद, आणि श्वास चालू. बरोबर, छान. पोट थोडस आतमध्ये घ्यायचं आपल्याला. पोट पुढे न घेता कृती करायची. पोट आतल्या साईडला असेल, बटक्स टाईट करा आणि मान मागे सैलसर सोडून हात अजून जमिनीच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा. सावकाश मध्यभागी, मान मध्यभागी. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल. आपल्याला श्वास घेत थोडस मागे झुकायचंय, श्वास सोडत पुढे, चेहरा जमिनीला समांतर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी यायचंय. आधी खांदे रिलॅक्स करा आणि मग हाताची पकड सोडून घ्या आणि पुन्हा एकदा विश्रांती. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातून सरळ करायचे आहेत. हातांची बोटं आपल्या खांद्यावर ठेवायची आहेत. आणि आता श्वास घेत पुन्हा एकदा आपल्याला आपली हाताची पकड वर घ्यायची आणि श्वास सोडत खाली. बरोबर, खाली कोपरं खाली येऊ दे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता दोन्ही कोपरं समोर घ्या आणि पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, समोर श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. वन मोर राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. थांबायचंय आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहील. आज आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे असणारे, आपला श्वसन मार्ग, आपले फुफ्फुस, आपल्या बरगड्या, हे जसा ताण दाब येईल त्याकडे आपलं लक्ष असेल. नजर समोर, खांदे एकदम रिलॅक्स, दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे अंतर भेटून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित मनामध्ये कृतज्ञता, भक्तिभाव आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. डोळे उघडायचे. आहे तो श्वास सोडून एक नमस्कारासन, श्वास घे 2 हस्त उत्तानासन, 3 श्वास सोडत हस्तपादासन, 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 श्वास सोडत डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 श्वास घ्यायचाय सोडायचाय अष्टांगासन, 7 श्वास भरून घेत भुजंगासन, 8 श्वास सोडत पर्वतासन, नजर आपली नाभी प्रदेशाकडे, नेवल रिजन कडे. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, श्वास सोडत डावा पाय पुढे हस्तपादासन, श्वास घेत दोन्ही हात वर हस्तमुक्तानासन, श्वास सोडत नमस्कारासन. अशा अजून आपल्याला 3 करायचे श्वासाशी आधारित. आता मी फक्त अंक मोजेल आणि इनहेल एक्झेल बोलेल, त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. सुरुवात करूया. 1 एक्झेल, श्वास सोडायचा आहे. 2 श्वास भरून घेऊया, 3 श्वास सोडूया, 4 श्वास घेत डावा पाय मागे, श्वास सोडत उजवा पाय मागे 5, 6 श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे, 7 श्वास भरून घेऊया, 8 श्वास सोडूया, नजर नाभी प्रदेशाकडे, 9 श्वास घेत डावा पाय पुढे, नजर वरती सिलिंगकडे, 10 श्वास सोडत उजवा पाय पुढे, 11 श्वास घेत दोन्ही हात वर, 12 श्वास सोडत नमस्कार. तर पुढचे 2 सूर्यनमस्कार हे थोडेसे जलद असतील. आपण बरोबर आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय. सुरुवात करूया. 1 एक्झेल, 2 इनहेल, 3 एक्झेल, 4 इनहेल उजवा पायमध्ये, 5 एक्झेल, 6 इनहेल एक्झेल, 7 इनहेल, 8 एक्झेल, 9 इनहेल उजवा पाय पुढे, 10 एक्झेल, 11 इनहेल, 12 एक्झेल. आणि आता फक्त अंक मोजेल शेवटचा सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय पुढे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. मुखदोटी श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. दोन्ही हात मांडीवर, डोळ्याला पेटून घ्यायचे. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आता आपला विषय आहे श्वसन मार्ग.
आपली फुफ्फुस त्यांची कॅपॅसिटी वाढेल या दृष्टीने आजची साधना. आपल्या श्वसनामध्ये काही जाणवतोय का? श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. आपण करणार आहोत डॉग ब्रीदिंग आणि त्यासाठी दोन्ही हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ असतील. पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होईल. याच्या आधी पण आपण ही कृती केलेली आहे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवायची. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे. भराभर कृती असेल ही. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि तोंडाने श्वास घेणं सोडणं चालू. सुरुवात करूया. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, पाठीतून सरळ, दोन्ही हात मांडीवर. जाणीव पुन्हा एकदा आपल्या कंठस्थ ग्रंथींच्या इथे आणि आपल्या श्वसन मार्गाकडे. करणार आहोत आपण आता रॅपिड ब्रीदिंग आणि त्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायची आहेत. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर असतील. पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने एकदम सैल सोडून द्या. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आणि आता रॅपिड ब्रीदिंग तोंडाचा चंबू करायचा आहे आणि ओठाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. भराभर कृती असेल. तोंडाचा चंबू आणि पुन्हा एकदा तोंडाने श्वास घेणं सोडणं सुरू. सुरुवात करूया. सावकाश कृती थांबवायची आणि सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही हात मांडीवर, डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाकडे. सुरुवातीला आपण केलं डॉग ब्रीदिंग, त्याच्यानंतर आपण केलं रॅपिड ब्रीदिंग आणि आता आपण करणार आहोत स्कंद श्वसन. दोन्ही हातांची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. बरोबर. आणि एका हाताने आता दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. ही घडी आता आपल्या छातीपाशी असेल, नजर समोर. आणि आता श्वास घेत घेत आपले हात, आपल्याला हाताची घडी वर घ्यायची आहे. ज्यांना वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. अगदी सावकाश आपलं जसा श्वास आपण घेतोय त्याप्रमाणे घडी हाताची वर जाईल आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. थांबायचंय कृती. पुन्हा दोन्ही हात मांडीवर, डोळे अलगद मिटून पुन्हा जाणीव आपल्या श्वासाकडे. आता आपल्याला दोन्ही गुडघे जे समोरून जुळलेले आहेत ना ते थोडेसे लांब करायचे. फक्त गुडघे लांब करा. टाचा बरोबर म्हणजे सीटचा भाग बरोबर टाचांच्याच मध्ये असेल. फक्त आपण गुडघे लांब केले. ज्यांना वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. गुडघे लांब करायचे आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊन आपल्याला तो मागे डाव्या खांद्यावर ठेवायचा आहे आणि मग डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊन मागे उजव्या खांद्यावर ठेवा. नजर समोर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. इथे आपले पूर्णपणे वायुकोश मोकळे होतात जे साईडचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या बरगड्यांचं, फुफ्फुसांचं एका बाजूने ताण, एका बाजूने दाब, या सगळ्याची जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आता उजवा हात जो खाली आहे तो वरून डाव्या हाताच्या वरून घ्या आणि पुन्हा एकदा इथे थांबा. आपण हाताची बदल केलाय. जो हात खाली आहे तो आता आपण वर घेतलाय. पुन्हा डोळे मिटलेले आहेतच. यथाशक्ती थांबूया आणि उलट चाल करताना
डोळे उघडायचे. आधी आपला उजवा हात गुडघ्यावर येईल जो वर आहे, आणि मग डावा हात. दोन्ही गुडघ्यांमधलं अंतर कमी करूया आणि गुडघ्यावर उभं राहायचंय. करणार आहोत आपण आता उष्ट्रासन. सुलभ उष्ट्रासन आपण करतोय. दोन्ही गुडघे जोडलेले, पावलं जोडलेली आहेत. गुडघ्याला गुडघे, मांडीला मांडी, पावलाला पाऊल जोडलेलं आहे. आणि आता पावलांचं माउंटन करा, टाचा सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं जोडलेली आहेत आणि ती आता आपली हात आपल्या कमरेवर ठेवायची आहेत. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. पुन्हा एकदा इथे आपल्या बरगड्यांचं, फुफ्फुसांचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होत आहे. इथे आपला श्वसन मार्ग सुधारतोय. आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. पोट पुढे येईल, चेहरा सिलिंगला समांतर जाईल आणि मान मागे सैल सरसोडा. ज्यांना सर्वायकल पाठीची दुखणी आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. आणि बाकीच्यांनी, ज्यांना शक्य आहे त्यांनी फक्त उजवा हात समोरून गोलाकार फिरवून मागून उजव्या पायाची टाच पकडा. डावा हात आपला कमरेवरच असेल सपोर्टसाठी. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. श्वास घेत घेत हळूहळू पुन्हा मध्यभागी या. उजवा हात पुन्हा कमरेवर ठेवा जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने आहे. तो श्वास सोडून द्या. पुन्हा आपली श्वासाची गती नॉर्मलला येऊ दे. आणि पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करूया. पोट पुढे येईल, चेहरा सिलिंगला समांतर जाईल. आणि डावा हात आता गोलाकार समोरून फिरून मागून डाव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात सपोर्टसाठी कमरेवरच असेल. मान मागे सैल सर सोडा. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास चालू. आणि इथे थांबूया. 5 4 3 2 1. उलट चाल, सावकाश, मान मध्यभागी, हाताचा सपोर्ट पुन्हा कमरेवर. दोन्ही हात खाली, पावलांचं माउंटन सोडून द्या. सावकाश सीटचा भाग आपल्या पायावर येऊ दे. श्वास घेत दोन्ही हात सरळ वर न्या. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हात आधी जमिनीवर टेकवा आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. उष्ट्रासनामध्ये ज्या स्नायूंना प्रेशर होता त्या स्नायूंना आता इथे ताण आलेला आहे. म्हणजे पाठकण्याला एक हलकासा ताण आहे, पोटावरती दाब आहे. इथे यथाशक्ती थांबा आणि सावकाश हळूहळू वर या. सावकाश वर. एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया. उजवा आणि मग डावा. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि पुन्हा एकदा विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आपण संपूर्ण यौगिक श्वसन अ उ म सकट. तर हे कसं करायचं, तर आपल्याला श्वास घेत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास घेत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आणि श्वास सोडताना असं करत आपल्याला दोन्ही हात साईडने आपल्या खाली येतील. अकार, उकार आणि मकार करत. श्वास घेताना समोरून दोन्ही हात वरती जातील आणि श्वास सोडताना ते बाजूने खाली येतील. अकार, उकार आणि मकाराची जोड दे. ठीक आहे, म्हणजे इथे आपलं संपूर्ण वर्तुळ तयार होतं. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, खांदे एकदम रिलॅक्स, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आणि श्वास सोडताना अकार, उकार, मकार करत दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ येतील, बाजूने. सुरुवात करूया.
अ, औ. श्वास घेत वर, हात वर, श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. अ, औ. श्वास घेत वर, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने. श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. अ, औ. लास्ट राउंड. श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत अ उ म एकत्रित. अ, विश्रांती. श्वासाची गती आपोआप आपली संथ मंद लयबद्ध झाली असेल. आणि आता आपण करणार आहोत सेतुबंधासन. आणि त्यासाठी स्थिती पुन्हा एकदा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करायचे उजवा आणि मग डावा. दोन्ही पावलांमध्ये अंतर असेल, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर असेल. टाचा सुद्धा आपल्या सीट पासून लांब असतील. आणि आता इथे आपल्याला पुन्हा एकदा दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हाताचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्हीही हातांचे दंड आपल्या कानाला स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये असतील. आणि आपल्या कमरेचा भाग एकदम रिलॅक्स ठेवा. पाठकणा सुद्धा एकदम रिलॅक्स असेल. कुठेही आपण जास्त तिथे ताण किंवा तिथे जास्त स्ट्रेच न देता एकदम रिलॅक्स असेल. आणि आता हळूहळू सावकाश आपल्याला सीटचा भाग वर उचलायचा आहे. मग कमरेचा भाग वर येईल. त्याच्यानंतर हळूहळू आपल्या पाठीचा मणका वर येईल. दोन्ही हात आपल्या आपण वरच्या दिशेने ऍडजस्ट करायचे आणि अशा प्रकारे आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. आपण ही कृती हात वर करून यासाठी केली आहे की पुन्हा एकदा जसं मी नेहमी बोलते, आपले जे बाजूचे वायुकोश आहेत म्हणजे आपल्या खांद्यापासून ते कमरेपर्यंतचे जो भाग आहे साईडचा, तर तिथे हे जे वायुकोश आहेत हे मोकळे होतात या कृतीने. अंतिम स्थितीमध्ये शक्य असेल तर डोळे बंद आणि जाणीव श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवायचा आहे. कमरेचा भाग जमिनीवर, सीट जमिनीवर. आणि त्यानंतर दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. आता इथे आपल्या पूर्णपणे साईडचे वायुकोश मोकळे झाले होते. आपल्या चेस्ट मसल्स वरती प्रेशर होता, कंठस्थ ग्रंथींवर प्रेशर होता, बरोबर. म्हणून मग ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत आता मत्स्यासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही पाय सरळ, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली असेल. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या सीटच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली घ्या. ठीक आहे. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील. हाताची कोपरं पूर्ण जमिनीवर. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. कमरेचा भाग आपला थोडासा वर उचलल्यासारखा वाटेल. ठीक आहे. कमरेचा भाग थोडासा वर उचलल्यासारखा वाटेल कारण की आपण हात जे आहेत हे आपल्या सीट खाली घेतले. आणि आता सावकाश डोकं वर उचला. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळा. डोकं वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर लावा. पावलं जमिनीकडे सैलसर सोडून द्या. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील. आपण टाळूचा भाग जमिनीवर लावलाय. आणि आता इथे पुन्हा खांदे रिलॅक्स ठेवा, तोंड बंद.
श्वास चालू. यथाशक्ती थांबायचंय. उलट चाल करताना पुन्हा एकदा सावकाश डोकं वर उचला. पाठीचा मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर. हाताची जी पकड आहे म्हणजे हाताची जी स्थिती आहे सीटच्या खाली ती काढून घ्या आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोट बाहेरच्या दिशेला. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हाताची पुन्हा एकदा घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बरोबर, समोरून समोरून समोर. हा, समोर असेल हाताची घडी, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर. आता ही हाताची घडी आपल्या जास्तीत जास्त छातीच्या जवळ घेऊन या. जास्तीत जास्त छातीच्या जवळ घेऊन या हाताची घडी. नजर समोर. आणि आता आहे तो श्वास सोडा. श्वास घेत आपल्याला हाताची घडी समोर घ्यायची आहे, आपल्या डोक्याच्या समोर घ्यायची आहे. कपाळ जमीन आपल्या हाताच्या घडीवर ठेवायचं. पुन्हा एकदा इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक मुवमेंट करायची आहे. श्वास घेत घेत हाताची घडी छातीजवळ येईल. नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत हाताची घडी समोर जमिनीला घासत घासत आणि कपाळ हाताच्या घडीवर. पुन्हा एकदा श्वास घेत हाताची घडी छातीजवळ, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत हाताची घडी समोर, कपाळ घडीवर. श्वास घेत पुन्हा एकदा घडी आपली हाताची छातीजवळ, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत समोर, कपाळ खाली. श्वास घेत वर, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत खाली. जमिनीला घासत घासत आपण ही कृती करतोय. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात खाली घ्यायचे, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे. हाताची कोपरं छातीच्या दिशेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या दिशेत. आणि आता हळूहळू दोन्ही पाय जे आहेत ते आता फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा. आणि सावकाश आपलं कपाळ, नाक आणि हनुवटी जमिनीपासून वर उचला. पायाचे जे तळवे आहेत ते आपल्या जास्तीत जास्त डोक्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करा. नजर आपली सिलिंगकडे. बरोबर, छान. हाताची कोपऱ्यांचा सपोर्ट राहू देत जमिनीवर. हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. हा, म्हणजे तुम्हाला बरोबर बॅलन्स आहे. बरोबर. आणि नजर आपली सिलिंगकडे. इथे यथाशक्ती थांबूया. 5 4 3 2 1. उलट चाल करताना कपाळ जमिनीवर, दोन्ही पाय मागून सरळ, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश.
सुरुवातीला विश्रांती, आणि मग पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा स्वाभिमान. डोळ्यांचा मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आपण करणार आहोत पर्वतासन, आणि त्यासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी असतील. हाताचे कोपरे जी आहेत ही जमिनीला समांतर असतील. आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांचा एकमेकांवर जास्तीत जास्त दाब आणा, प्रेशर आणा. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. आणि आता हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हाताचा स्पर्श आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला करत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, नजर समोर, आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्यायचे. मान मध्यभागी. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. संथ गतीने श्वास सोडायचा आहे. फुफ्फुसांचं आरोग्य सुधारण्यासाठी ज्यांना अस्थमा किंवा दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे पर्वतासन अतिशय उपयुक्त. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेने घ्या. आपले हात अजून वरच्या दिशेने ताणले जातील. बरोबर, छान. आणि आता आपल्याला एकदा श्वास घेत उजवीकडे वळायचंय. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा एकदा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. वन मोर राउंड. आपल्याला वळायचं नाहीये, म्हणजे फक्त ट्विस्ट व्हायचंय. ट्विस्ट. पुन्हा एकदा श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आता आपल्याला थोडस झुकायचंय, म्हणजे साईडवर्ड बेंड घ्यायचा. एकदा उजवीकडे डावीकडे. सुरुवात करूया. श्वास घेत उजवीकडे. साईडवर्ड बेंड. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. एक लास्ट राउंड. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात तसेच वर घ्या जुळून नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर द्रोणमुद्रेत. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आणि या संपूर्ण पर्वतासनचा आपल्या शरीरावरती श्वसनामध्ये जो काही बदल झालाय त्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आपण आता कपालभाती. डोळे अलगद मिटून घ्यायचे. कपालभातीची 10 आवर्तनं यथाशक्ती. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि त्यासाठी आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तनं झाली की मग थांबायचं. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे. मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्वेदं वशे सर्वं दिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाशी आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं, आपल्या मुलाबाळांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर.
आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी प्राप्त करून देईल. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन आपण करत आहोत. सावकाश मानसर दोन्ही हात गुडघ्यांवरती करणार आहोत आपण अनुलोम विलोम प्राणायाम, जो शरीर आणि मनाचा बॅलन्सिंग प्राणायाम आहे. आपोआप इथे आपल्या श्वासाची गती बॅलन्स राहते, शांत राहते, एकाग्र होते. तर आता सुरुवात करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले, 3 आवर्तन अनुलोम विलोमची. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूर, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूर, उजवी बंद, डावीने संथरेच, डावीने पूर, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूर, उजवी बंद, डावीने संथरेच. लास्ट राउंड अनुलोम विलोम. डावीने खोलवर दीर्घ पूर, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूर, उजवी बंद आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ठेवून श्वासाची गती समतोल झालेली आहे याचा अनुभव एक हलकासा स्विच असल्यामुळे चेहऱ्यावरती करणार आहोत आपण आता भस्त्रिका प्राणायाम. आता इथे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र हा करणं टाळायचं आहे. तर याच्याने आपल्याला श्वासाची गती आपली वाढते, हृदयाची गती वाढते. त्यामुळे हा प्राणायाम हाय ब्लड प्रेशर, डिप्रेशनचा त्रास ज्यांना असेल, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल तर करणं टाळायचं आहे. तर सुरुवात करूया. आपण याच्या आधी पण हा प्राणायाम केलाय आणि आता पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या आहेत, जोडलेले हाताच्या मुठी आता आपल्या छातीपाशी असतील. आणि आता आपल्याला फोर्सफुली पूरक आणि रेचक करायचंय. श्वास घेताना दोन्ही हात समोर येतील, श्वास सोडताना ते मागे येतील. सुरुवात करूया. श्वास घेत पूरक, रेचक, पूरक, रेचक. फोर्सफुली श्वास घेणं सोडणं चालू. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. आता हात वर. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता बघा, अनुलोम विलोम मध्ये जी श्वासाची गती संथ होती तीच आता वाढलेली आहे. हृदयाची गती वाढलेली आहे, शरीराचं तापमान वाढलेलं आहे. याचा अनुभव. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारी दोन आसनं, दोन प्राणायाम, शीतली आणि सितकारी. सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करणार आहोत शीतली प्राणायाम. हातांची ज्ञान मुद्रा, जी बाहेर घेऊन यायची आहे. जिभेची पन्हळ, डोळे अलगद मिटलेले, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच. अजून एक राऊंड करूया. जिभेची पन्हळ, डोळे अलगद मिटलेले, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या कंठापर्यंत. जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. सितकारीची दोन आवर्तनं करूया. ओठ विलग करायचे, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये असेल,
डोळे अलगद मिटलेले, दातांच्या पटीतून तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या हिरड्यांपासून आपल्या कंठापर्यंत होतीये. तोंड बंद, नाकाने संथ रेच. अजून एक आवर्तन शीतकालीचं. ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, दाताच्या पटीतून हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव, तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. वाढलेली श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झाली आहे. आणि आता साधी बैठक घालायची. पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून साधी बैठक. आज आपण बघणार आहोत प्राणायाम मुद्रा. तर ही प्राणायाम म्हणजे प्राण मुद्रा याला म्हणतात. मला असं वाटतं मी आधी पण शेअर केली होती, पण पुन्हा एकदा दाखवते. ज्याच्याने आपली प्राणशक्ती वाढते. ही आहे आपली प्राणमुद्रा, ज्याच्याने आपली प्राणशक्ती वाढते किंवा प्राणशक्तीला महत्व देणारी ही मुद्रा आहे. तर कुणाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयविकारचा त्रास आहे, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल, तर त्यांनी ही मुद्रा जरूर जरूर करावी. याच्याने आपली प्राणशक्ती जी आहे ही अधिक प्रमाणामध्ये वाढते. कारण की आज आपला विषयच होता श्वसन मार्ग आणि आपली फुफ्फुस कशी अधिक कार्यक्षम होतील. त्यालाच अनुसरून ही मुद्रा आहे प्राणमुद्रा. सोपी आहे. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट जे आहे ते अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायचे आणि बाकीची दोन बोटं आपली ओपन असतील. हाताचे तळवे सिलिंगकडे ठेवायचे आणि दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती. आपण जेव्हा या हस्तमुद्रा करत असतो तेव्हा नकळत आपले हात असे ताठ होतात. तर तसे हात न ठेवता आपण हाताची कोपरं ही जास्तीत जास्त शरीराच्या जवळच ठेवायची, म्हणजे आपल्या पाठीच्या मणक्याला कुठेही प्रेशर येत नाही. ठीक आहे, लक्षात आलीये? सोपी आहे ही प्राणमुद्रा. ही तुम्ही कधीही कुठेही केव्हाही करू शकता. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मात्र थोडस आपली म्हणजे आपली कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे जिथे आपण 5 मिनिटं बसतो तिथे थोडस 10 मिनिटं बसण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे याच्याने तुमचा श्वास पण नॉर्मलला राहतो, म्हणजे मनाची जे विचार आहेत, जो स्ट्रेस आहे तो कमी व्हायला मदत होते. ठीक आहे, ही आहे आपली प्राणमुद्रा. लक्षात आले प्रत्येकाच्या? दोन्ही हात आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि इथे आपण नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवणार आहोत. कुठेही दीर्घ श्वसन, समान श्वसन असं न करता फक्त लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचंय. ब्रीदिंग आणि ब्रीद आउट या क्रियेकडे आपलं लक्ष असेल. डोळे अलगद मिटून एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती असेल आणि श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. प्रत्येकाची श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी क्षमता आहे किंवा जो कालावधी आहे हा वेगवेगळा असतो. त्यामुळे यथाशक्ती इथे 5 ते 6 श्वास थांबण्याचा प्रयत्न करा. मी कुठेही काहीही न बोलता ही कृती करायची आहे. आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देऊन एक श्वास घेऊन तो पूर्णपणे सोडायचा आहे. हे आपलं पहिलं आवर्तन. असे 5 ते 6 श्वास थांबण्याचा प्रयत्न करा.
सावकाश डोळे उघडायचे. आणि आता आपण करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन वेगवेगळ्या मुद्रांच्या आधारे. तर सुरुवातीला आपण करणार आहोत अकार, जे उदर श्वसन आहे. आपण हे विभागीय श्वसन यासाठी घेतो कारण की याच्याने आपला श्वासपटल म्हणजे डायफ्राम जो आहे, आपला छाती आणि पोट यांच्यामध्ये जो डायफ्राम आहे, ज्याच्याने आपलं श्वसन जो आहे तो सुधारतो आणि आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतो. तर सुरुवातीला जेव्हा आपण अकार करणार आहोत तेव्हा आपली ज्ञान मुद्रा असणार आहे अशा प्रकारची. 2 आवर्तनं आपण अकाराची करणार आहोत या ज्ञान मुद्रेमध्ये. त्याच्यानंतर आपण उकार करणार आहोत चिन्ह मुद्रा, म्हणजे जे आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत ना, ते आपले जमिनीच्या दिशेला जातील. आणि हाताची जी 2 बोट आहेत ती टोकं आपल्या मांडीवर ठेवून म्हणजे गुडघ्याच्या इथे ठेवून हाताचे तळवे जमिनीच्या दिशेने जातील. ही झाली आपली चिन्ह मुद्रा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण करणार आहोत मकार. आता हा जो मकार आहे हा आपल्याला चिन्मय मुद्रामधून करायचा आहे. तर तो कसा करायचा? हे जे हाताची 3 बोटं जी जुळलेली आहेत ती बंद करायची. बाकीचं आपलं अंगठा आणि पहिलं बोट याची स्थिती सेम असेल, ती फक्त मूठ बंद करायची आणि पुन्हा एकदा हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हे आपल्याला मकार करताना अशा प्रकारची मुद्रा करायची आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण अकार उकार मकार एकत्रित करणार तेव्हा आपल्याला ब्रह्ममुद्रा करायची आहे, म्हणजे ही हस्तमुद्रा आहे. अंगठा आतमध्ये घेऊन 4 बोटं त्याच्यावर घट्ट मिळवून घ्यायची आणि आपल्या बोटांचा जे हा मागचा भाग आहे तो एकमेकांना जळून तो आपल्या ओटी पोटाच्या इथे घ्यायचा आणि तेव्हा आपण संपूर्ण विभागीय श्वसन करणार आहोत अशा प्रकारे. ठीक आहे. लक्षात आलंय? त्याला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्या हातांची ज्ञान मुद्रा असेल. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळे अलगद मिटून घ्या. सुरुवातीला आपण करूया उतार. जाणीव आपल्या उदर भागाकडे असेल. 2 आवर्तन आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट हलकस पुढे येत आहे. श्वास सोडताना अकार. पोट आतल्या बाजूला गेलाय. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट हलकस पुढे येत आहे. श्वास सोडत अकार. आता दोन्ही हाताचे तळवे जमिनीच्या साईडला आणि हाताचं टोक जे आहे हे मांडीवर. पुन्हा डोळे अलगद मिटून घ्या. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. कुठेही वर वगैरे न उचलता एकदम रिलॅक्स. आता जाणीव आपल्या उर भागाकडे. खोलवर दीर्घ पूरक. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण आणि रेचक करताना उकार. जाणीव आपल्या उर भागाकडे. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण. श्वास सोडताना उकार. आता जी 3 बोटं आपली ओपन आहेत ती बंद करून घ्या आणि हाताच्या मुठी पुन्हा सिलिंगच्या दिशेला. डोळे अलगद मिटलेले आहेतच. करणार आहोत आपण आता मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोटं. आणि आता
दोन्ही हातांची जे मागचा जो भाग आहे तो एकमेकांना जळून तो आता आपल्या ओटीपोटाच्या इथे घ्यायचा आहे. बरोबर. पुन्हा हाताचे जे तळवे आहेत हे सिलिंगच्या दिशेला असतील. डोळे अलगद मिटलेले, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. आणि आता आहे तो श्वास सोडायचा आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं पुढे, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना उ म एकत्रित अ, पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित अ, आता दोन्ही हाताच्या मुठी सोडून द्या आणि एका हातावर दुसऱ्या हाताचा तळवा ठेवा. जसं गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध शांत म्हणजे ध्यानस्थ स्थितीमध्ये ज्याप्रमाणे बसतात त्याप्रमाणे आपली ही स्थिती असेल. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एका हाताच्या तळव्यावर दुसऱ्या हाताचा तळवा ठेवलाय आणि ती जी स्थिती आहे ती आपल्या नाभी प्रदेशाच्या इथे आहे. पुन्हा डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण विभागीय श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडताना उ म एकत्रित अ, शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित अ, हातांची ज्ञानमुद्रा. दोन्ही हात आता आपल्या मांडी आणि गुडघ्याच्या थोडेसे मध्ये असतील. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. आणि क्षण शांत केलेली साधना, तिचं समाधान, आनंद आपल्या चेहऱ्यावरती. शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण योग्य असा जो मार्ग निवडलेला आहे आणि त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. शांती पाठाचं एकत्रित पठण. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. समर्पण शरणागत भाव. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. उद्या आपली शेवटची सिस्टीम असेल पचन संस्था.
तर त्याच्याशी आधारित आपली उद्याची साधना असेल. पचन आणि उत्सर्जन. आपण अन्न चांगलं ग्रहण केलं की त्याचं उत्सर्जन सुद्धा त्याच प्रकारे चांगलं होतं. तर उद्या भेटूया सकाळी 6 वाजता. हरी शुभ दिवस. मीटिंग एंड करते.